टीचर मुलांना सपोर्ट करायला असतात. आणि तू रागवते, ओरडते, मारते. तू बघत आता काय करते तुझं. अगं सुद्धा ऐक ना. पाया पड. अगं सुद्धा मी तू केलेल्या कृत्याची माफी माग. अगं सुद्धा मी कशी माफी माग. अगं सुद्धा माफी माग. ब्लॅकआउट. इम्पल्स नाट्य संस्था सविनय सादर करत आहोत आघात, अ फेज ऑफ लाईफ. लेखिका ऋतुजा रजनी रामेश्वर. दिग्दर्शक नेपथ्य रामेश्वर साळुंखे. संगीत संयोजन रामेश्वर साळुंखे, रितेश दरडे. पात्र परिचय सुधा ऋतुजा साळुंखे, राहुल ओमकार कोल्हे, डॉक्टर फ्रॉइड अभिषेक देशमुख, राधिका टीचर मोनाली चासकर, व्यक्ती रितेश दरडे. इम्पल्स नाट्य संस्था सविनय सादर करत आहोत आघात, अ फेज ऑफ लाईफ. मी आत येऊ शकतो? काय करत होतीस? काही नाही. अगं लिहित होतीस काहीतरी आणि लपवलंच ते. नाही. बरं ठीक आहे, मग आपण सुरुवात करूया शिकवणीला. हो. काय मन नाहीये का शिकायचं? अगं जर तुझे विषय राहिले ना तर तुझी ताई मला सोडेल बर का. तिच्या रागाला कोण झेलेल मग? सुधा बरं ठीक आहे, नको शिकवायला. मैं भुला चुकी हूं खुद को एक अतीत की तरह. मैं खो चुकी हूं खुद को एक इंसान की तरह. बरसना था जितना मैं बरस चुकी बारिश की तरह. अब सिकुड़ चली हूँ खुद में गिर पड़े पत्ते की तरह. आंखें खाली खाली सी, न सपने हैं न ख्वाब. ओठ सिए हुए से, न मुस्कान है न रात. धड़कन थमी थमी सी खुद से ही बैठी है हाथ. किसे हाल बया करूं, मैं हो गई हूँ बेहाल. मैं भुला चुकी हूँ खुद को इंसान की तरह. मैं बहा चुकी हूँ खुद को फूलों की तरह. अब खो गई हूँ खुद में अंधेरे की तरह. वा, सुंदर लिहिलंयस ग खूप. पण तू तुझ्या आयुष्याबद्दल असं का लिहिलंयस? असंच आहे सर्व म्हणून. असंच आहे
म्हणजे काही नाही. अगं सांग सुद्धा, बरं एक मित्र समजून तरी सांग. एकदा नापास झाले आणि सगळंच बदललं. हो, मी समजू शकतो. त्यावेळी तुला तुझ्या घरच्यांनी समजून घ्यायला हवं होतं. समजून घेणं तर दूर, साधं कोणी जवळ सुद्धा आलं नाही. सगळे दुर्लक्ष करतात माझ्याकडे. मी काही कामाची नाही ना. त्यांच्या अपेक्षा कधी पूर्ण करू शकले नाही. सुद्धा, अगं मला खरंच कळत नाही काय बोलतेस तू हे. जाऊ दे ना. अगं सुद्धा सांग, याच्यात मी देखील तुझी काहीतरी मदत करू शकतो. काय चूक होती माझी? फक्त एकदा नापास झाली एवढंच. सुद्धा सुद्धा अगं शांत हो, शांत हो सुद्धा, सर्व ठीक होईल. शांत हो, प्लीज शांत हो, शांत हो. ब्लॅकआउट. टिंग टॉंग. हॅलो, गुड इव्हिनिंग. हॅलो, गुड इव्हनिंग. कम इन प्लीज. या बसा ना. तसं तुला आहो जावं म्हणणं इतकं मोठा नाहीयेस तू, पण हा बघा माझ्या नवीन पुस्तकाचा संदर्भ. तर आपण पुढच्या प्रोसेस बद्दल बोलून घेऊ. सुद्धा, अगं काय आहे सर्व? सॉरी, मी सुद्धा नाही. तुम्ही बाहेर पाटी वाचली नाहीत का? अगं पण मी रोज येतो ना इथे तुला शिकवायला. मी का चुकीच्या पत्त्यावर येईल? माझं नाव शायना आहे आणि तू माझी शिकवणी घ्यायला येतोस रोज. अरे किती लहान आहेस तू. माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि मी एक यशस्वी रायटर आहे. सुद्धा, अगं मला खरंच कळत नाही काय चाललंय हे सर्व. तू मुद्दाम करतेस नाही? व्हॉट बुलशिट. नाव काय तुझं आणि आहेस कोण तू? सुद्धा, अगं मी राहुल. मी रोज येतो इथे. हे नक्की काय चाललंय? ही इथे दाराबाहेरची पाटी, ही पाटी कशी बदलली? कालपर्यंत सुधा आणि सोनल अशी पाटी होती. एक मिनिट मिस्टर. गैरसमज झालाय तुमचा किंवा वेळ लागलाय तुम्हाला? नाही नाही, तू एक रायटर आहे म्हणालीस ना. मला तुझं पुस्तक दाखव. पटली खात्री? हे कसं शक्य आहे? तुझं ग्रॅज्युएशन पण झालंय ना. मला तुझं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दाखव. मी का म्हणून तुम्हाला माझं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दाखवू? अगं कारण मी रोज येतो इथे तुला शिकवायला. हे घर माझ्या परिचयाचं आहे. पण तरीही मी तुम्हाला माझं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दाखवू शकत नाही. तो माझा पर्सनल प्रश्न आहे. अगं पण तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास कसा बसेल? मला तुझं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दाखव. ठीक आहे. हॅलो मिस शायना, बरोबर? येस. मॅडम मी कल्की प्रकाशनामधून आलो आहे. येस, कम इन प्लीज. साहेबांनी तुमचे हस्तलिखित मागितले आहे. यावेळेस तुमचे मानधन पण वाढवले बरं का? थँक्यू. हा, पण पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी तुम्हाला 2 शब्द बोलावे लागतील. त्याचं काय आहे, साहेबांनी सांगितलंय तसं आपले पुस्तक सर्व स्तरावर पोहोचवायचे. ठीक आहे, मी हस्तलिखित आणते. मिस्टर, तुम्ही यांना कसे ओळखता? अहो, तुम्ही यांना नाही ओळखत? या शायना मॅडम खूप चांगल्या रायटर आहेत. त्यांच्या मागच्या महिन्यात 1000 प्रती विकल्या गेल्या होत्या. शायना? अहो पण ही तर सुद्धा आहे ना. मिस्टर, हे बघा, या शायना मॅडम आहेत. हे कसे शक्य आहे? शायना ही सुद्धा
सुधा आहे ना, आहे ना. ब्लॅकआउट. आंखों को सुकून मिलता है ये अलग बात है, बदन दुख रहा होता है, कोई वजह मालूम पड़ती नहीं। हाँ, सोए सोए क्या करूं, आप तो कोई दिखता नहीं, पलके जरा थक गई है, खाली आंखों का बोझ लेकर, ओठ जरा काले पड़े हैं, बरसों से बात जो नहीं की, रूह ठंडा पड़ गया है, जान तो है पर कोई उम्मीद नहीं, कहीं मैं बीमार तो नहीं लगती, सांस तो लेती हूँ वकील साहब, पर मुझे मैं जिंदा नहीं लगती, चैन की नींद तो आती नहीं, हाँ पर आंखों को सुकून मिलता है ये अलग बात है। हॅलो, मी डॉक्टर फ्रॉइड. मी तुझ्या सर्व कविता वाचल्या. खूप सुंदर लिहितेस तू. कसं वाटतंय आता? आपण बोलूयात का जरा वेळ? बरं. मी ना लहानपणी खूप मस्ती करत होतो. आणि तू कशी होतीस? मी शांत. आता ना आपण एक गेम खेळूया. तू शांतपणे डोळे बंद करायचे आणि मी जे सांगेल ते ऐकायचं, बरं का? आणि माझ्याशी बोलायचं सुद्धा. चालेल? डोळे बंद कर बघू. सुधा, एक सुंदर बाग आहे. तिथे तू, तुझ्या कविता आणि सोबत तुझी प्रिय व्यक्ती. तू खूप खुश आहेस. तू मनमोकळेपणाने बागडतेस. बागेत तुझ्या कविता ऐकायला अनेक जण आहेत. सगळे तुझे कौतुक करतायत, तुला खेळणी देत आहेत. कसं वाटतंय सुद्धा? छान. आता ना मी तुला एक गोष्ट सांगतो. एक सुंदर पिंक फ्रॉक घातलेली मुलगी आणि तिचे आई बाबा, सोबत तिची ताई, सगळ्यांची ती लाडकी असते, बरं का? सगळे तिला खेळणी देत आहेत, सगळे तिचे कौतुक करतायत आणि ती मुलगी खूप हुशार असते. तुला माहिती तिचं नाव काय असतं? काय असतं? सुधा. नाही, तिचं नाव सुधा असूच शकत नाही. सुधा ढळ, सुधा मूर्ख आहे, सुधाला काहीच येत नाही. मी लूजर आहे. सुधा, शांत हो. सुधा, सुधा शांत हो बाबू. बोल आता. मी नापास झाले. माझं नापास होणं माझ्या मॉम डॅडसाठी खूप शॉकिंग होते. त्यांनी शक्य तेवढ्या लोकांपासून लपून ठेवलं ते. पण माझं वर्ष वाया गेलंय याचं त्यांना टेन्शन होतं. माझ्याबद्दल रागही होता. अक्कल शून्य, मूर्ख. तुला कुठे काय येतं? तुला कुठे काही काम असतात?
सुद्धा शांत हो बघू. सुद्धा मला सांग, तुला चित्र काढायला आवडतं? कधीतरी. हे यावर तुला येईल ते काढू नको. हे काय काढलेस? मुलीचं चित्र. बरं. सुद्धा मला सांग, तुला स्वप्न पडतात? कधीतरी. एखादं स्वप्न सांग बघू. असं आठवत नाही मला. एखादं लहानपणीचं. नाही. खुर्चीला टेकून बस, मान वर कर आणि डोळे बंद कर बघू. सुद्धा तुला झोप येते. तुझं डोकं हलकं होतंय. हळूहळू तुला झोप येते. सुद्धा शांत हो. माझ्यासोबत ब्रीथिंग कर. दीर्घ श्वास घे. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. मी झोपले होते. आणि स्वप्न पाहिलंस हो ना? हो. काय पाहिलं सुद्धा? ते पाणी, समुद्र, मध्ये मध्ये झाडाचं लाकूड आणि आणि मी. तू एकटी. ब्लॅकआउट. May I come in, डॉक्टर? ओ येस यंग मॅन, कम इन. डॉक्टर, काय झालंय सुद्धाला? DID, डिसोशिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर. याला स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी असंही म्हणतात. म्हणजे ती असं दोन वेगळी नावं सांगते, दोन वेगवेगळ्या माणसांसारखं वागते ते का? हा, या डिसऑर्डर मध्ये माणसाच्या मनात जे त्यांनी कधी व्यक्त केले नाही ते विचार, ते भावना तो मनात साठवत असतो. कारण काही बंधनं असतात किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव असतो तो मनात गोष्टी साठवून ठेवायचा. आणि यामुळेच त्याच्या मनात स्ट्रेस निर्माण होतो आणि हळूहळू तो स्ट्रेस बाहेर पडू लागतो. मग ती व्यक्ती एकटी पडते किंवा एकटी राहू लागते आणि त्यामुळेच लास्ट स्टेज पर्सनॅलिटी निर्माण होते. पण मग आता हिच्यात कुठल्या पर्सनॅलिटीज निर्माण झाल्यात, आपल्याला हे कसं कळालं? त्या पर्सनॅलिटीला भेटून. आता शायनाला तू भेटलाच आहेस, आता तिच्यात अजून पर्सनॅलिटी आहेत का हे आपल्याला पाहायला हवं. पण पण हा डिसऑर्डर का झालाय डॉक्टर? चाइल्डहुड ट्रॉमा. आपलं बालपण हे आपल्या अधिक लक्षात असतं.
तेव्हा जगलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट ही आपल्या जवळची असते. आपण मनापासून जगत असतो. पण कधी कधी आपण काही वाईट प्रसंग मनात साठवून ठेवतो. कोणी रागवलेला वा एखादा घडलेला वाईट प्रसंग. आणि असे प्रसंग वारंवार घडत राहिले की आपल्या मनावर आघात होतो. हो, सुधाच्या बोलण्यात आलं होतं एकदा, ती नापास झाली आणि तिचं आयुष्य बकास झाले असं तिने कवितेत लिहिलं होतं. हो, मीही तिच्या सर्व कविता वाचल्या. आयुष्याबद्दल फार नेगेटिव्हिटी आहे तिच्या मनात. ते यामुळेच की ती नापास झाली. आणि तिच्या कालच्या सेक्शन मधून समजलं की तिच्या मॉम डॅडने तिच्या मॉम डॅडला तिचं नापास होणं पचलं नाही. आणि रागाच्या भरात जे तिला काही बोलले ते तिने मनात साठवून ठेवलं. आणि त्यामुळेच तिच्या मनात स्वतःला काय नाही येण्याचा न्यूनगंड आणि अभ्यासाबद्दलची भीती निर्माण झाली. फेलियर इज द रिझन फॉर अ मेंटल कंडिशन. चेंज ओव्हर. ब्लॅकआउट. ठीक आहे, हे मोठ्याने वाचून दाखव आणि याचा अर्थही सांग. मला मला नाही येते वाचता. सुद्धा वाच लवकर, मी थांबलोय. ही 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 भाषा नाही कळते मला. सुद्धा वाच. नाही येते वाचता. सुद्धा वाच लवकर. कळत नाहीये मला. अशी कशी का तू सुद्धा? तुला काही वाचताही येत नाही, काही येत नाही तुला. खरंच म्हणतात सगळे एकदम मट्ट आहे तू, ढ आहे तू, एकदम मूर्ख. तुझ्याशी बोलणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम अँड टाइम. काय म्हणालास? परत एकदा बोल. सुद्धा उठ, खुर्चीवर बस. सुद्धा नाहीये मी, शौर्या नाव आहे माझं. मला मोठं, मला ढ म्हणालास? सोडणार नाही मी तुला. शौर्या शांत हो, खुर्चीवर बस. शांत हो. तू खूप हुशार आहेस. हा कागद घे, बघ तुला वाचता येईल. वाचते. Unión modu jainga, jaini, unión do dario benda. Dasinul meda io hal sigar, maduyo. Napen churigol, il noyo, ajunion sigar. Danji dansiyu, ma yomi, male, ula sidisi. काय अर्थ आहे याचा? याचाच अर्थ आपण सर्व भिन्न आहोत. आपली कला, आपला स्वभाव
मी डॉक्टर फ्रॉइड. नाईस टू मीट यू. मिस शाईन. हॅलो मी शायना. मी सोडणार नाही तुला. डॉक्टर फ्रॉइड, मला नाही येत आवाज. मी काय करू डॉक्टर फ्रॉइड? ओ हॅलो डॉक्टर, आपली अपॉइंटमेंट होती का? सॉरी, आय फॉरगॉट. माफी माग. तू केलेल्या कृत्याची माफी माग. डॉक्टर फ्रॉइड, मी काय करू आता? मला नाही येत डॉक्टर फ्रॉइड. सर, आपण बोलून घेऊया. मला जरा बाहेर पण जायचं. ठीक आहे? सुधा सुधा डॉक्टर, हे कसं झालं? काय झालं सुधाला? पेशंट व्हायलेंट झाला की होतं असं नेहमीच. तिचे अल्टर्स ती व्हायलेंट झाल्यामुळे बाहेर पडत होते. सुधामध्ये 2 पर्सनॅलिटी आहेत. पेशंट अबोल असला किंवा रिस्पॉन्स देत नसला की अशा थेरपी वापराव्या लागतात. पण पण डॉक्टर, शायना आणि शौर्या ह्यामध्ये शायना तर आपल्याला ओळखत नाही, पण शौर्या सुधाला जे काही तुम्ही बोललात त्याला अनुसरून वागत होती आणि तुम्ही सांगितलेले शब्द देखील तिच्या लक्षात होते. असं कसं? शायना ही सुधामधली हुशारी आहे. जसं तिला ऍक्च्युअल मध्ये बघायचं होतं, पण मनातल्या भीतीमुळे ती तशी बनू शकत नाही. आणि शौर्यामार्फत तिचा राग बाहेर पडतो. जर ती नॉर्मल असती तर तिचा राग नॉर्मल आणि सौम्यपणे बाहेर पडला असता, पण तसं नाही. म्हणून शौर्य ही विकृत आहे. आता शायना आणि शौर्य ज्या गोष्टी करतात त्या सुधाला माहीत नसतात आणि शायना आपल्याला ओळखत देखील नाही. पण आपल्याला कोणी ज्या कारणामुळे बोललंय, ज्या कारणामुळे आपल्याला राग आलाय ते आपण कधी विसरू शकत नाही. म्हणूनच शौर्याला सुधाला जे काही बोललंय ते लक्षात असतं आणि त्यावर फक्त ती रिस्पॉन्स देत असते. शौर्या फक्त राग व्यक्त करत असते. पण डॉक्टर, तुम्ही तिला चायनीज भाषा वाचायला दिली? चायनीज नाही, कोरियन आहे ती यंग मॅन. हो सॉरी, चायनीज, जपनीज, कोरियन सर्व सारखंच दिसतं. तुम्हाला तिचे फाईल्स आणि लॅपटॉप दिले होतेस ते मी निरखून पाहिले आणि मला हे समजलं की ती ऑनलाईन कोरियन लँग्वेजचा कोर्स केलाय आणि ऑनलाईन काही कोरियन लोकांशी बोलली देखील आहे. पण डॉक्टर, शायनाने शिकलेलं सुधाच्या डोक्यातच जाईल ना? नाही, आपले अल्टर्स जे करतात ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि सुधाचं सबकॉन्शियस माइंड हे शायना आणि शौर्याच्या पर्सनॅलिटीवर चालतं. आणि सुधाला ते सगळं माहितीही नसतं, कारण सुधा ही कॉन्शियस माइंड चालत असते. शायनाचं ग्रॅज्युएशन झालंय, हे कसं काय डॉक्टर? सुधाच्या मनात आपण नापास झालो याबद्दलची भीतीही आहे आणि रागही. आणि तिचं 1 वर्ष वाया गेलं ह्याचा आघात तिच्या मनावर झालाय. जर तिचं 1 वर्ष वाया गेलं नसतं तर ती नापास झाली नसती, तर ती सगळ्यांसोबत असती. त्यामुळेच शैनाची पर्सनॅलिटी ही मॅच्युअर, शांत आणि थोडं ॲटिट्यूड आहे. ह्यावरून आपल्याला असं दिसून येतं की शायना ही आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्याचं आणि वयाने मोठ्या असलेलं दाखवते. म्हणजे जर सुधा नापास झाली नसती, तिचं 1 वर्ष वाया गेलं नसतं तर ती पर्सनॅलिटी तशी असती. हे सर्व फारच कॉम्प्लिकेटेड आहे सर. डॉक्टर, सुधा डॉक्टर फ्रॉइड, मला काय झालेलं? हे असं पहिल्यांदा होतंय का? नाही, होतं असं बऱ्याचदा. माझं अंगही दुखतंय आणि मला मधल्या 2-3 तासाचं काही आठवतही नाहीये. सुधा, आपल्याला इथून बाहेर पडायला हवं ना. तू मला सगळं सांगशील तेव्हाच मी तुझी मदत करू शकेल ना. मला सांग बघू, तुझे विचार, तुझ्या भावना, तुला काय वाटतं, तुझी स्वप्न. डॉक्टर फ्रॉइड, माझी फार मोठी स्वप्न नाहीये.
मला मुक्त जगायचंय, माझ्या सगळ्या भावना व्यक्त करायचंय. जेवढे वर्ष मी मनात साठवून ठेवलंय या लोकांकडून. मी नापास झाल्यानंतर मला मॉम डॅडची सर्वात जास्त गरज होती, कारण मित्र मैत्रीण असतील या विचाराने मी त्यांच्यापासून लांब गेले. पण आपल्या मॉम डॅडने आपल्याला लांब करणं जेव्हा आपल्याला त्यांची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा मी कोणाकडून अपेक्षा ठेवणार आणि का? सगळे लोक मला सांगत होते, जोर लाव पुढच्या वेळेपासून. तुझे मॉम डॅड बघ किती शिकले, किती छान जॉबला आहे. तुझी ताई बघ आणि तू बघ. मी फार एकटी पडले होते, खचून गेले होते, त्यांच्या प्रेमासाठी तडफडत होते. पण ते फक्त त्यांचं कर्तव्य करण्यासाठी माझं सर्व करत राहिले. मी कधी राग व्यक्त करू शकले नाही, कधी मन मोकळेपणाने हसू शकले नाही, मन मोकळेपणाने रडू शकले नाही. स्वतःच साठत गेले होते मी. सुधा, आपल्याला इथून बाहेर पडायला हवं ना. तुला तुझं फेलियर ऍक्सेप्ट करायला हवं. नापास होणं म्हणजे शेवट नसतो, नवीन सुरुवात असते. आणि मनात ठेवून ते पोचत राहण्यापेक्षा ते ऍक्सेप्ट करून पुढे गेलो म्हणजे आपण पास झालो असं म्हणावं. पण भूतकाळ आपला पाठलाग करत असतो, त्याचं काय? भूतकाळ भूतकाळातच असतो, तो फक्त फिरत असतो, तो आपल्या विचारांमध्ये. हे बघ, हे पुस्तक तू लिहिलेस. मी नाही लिहिलं. तुझे विचार तुझ्या एका अल्टरने कागदावर उतरवल्यात या. बघ सुद्धा, तुला तुझी हुशारी, तुझे गुण ओळखायला हवे. तुला मुक्त जगायला हवं. तुला हवं ते सर्व काही करायला हवं. विचार कर सुद्धा, ओळख स्वतःला. हो डॉक्टर फ्रॉइड. डॉक्टर, एक विचारू? हा विचार. मागच्या सेक्शनमध्ये तुम्ही तिला चित्र काढायला दिलं होतं, ते कशासाठी? त्या चित्रावरून मला तिच्या मनात काय चाललंय हे समजलं. जेव्हा पेशंट कमी बोलणारा असतो, कमी रिस्पॉन्स देणारा असतो, तेव्हा असं करावं लागतं त्याच्या मनात काय चाललंय हे ओळखण्यासाठी. म्हणूनच तिने कोणतं स्वप्न पाहिलं हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. डॉक्टर, हा डिसऑर्डर कशामुळे होतो आणि याची सुरुवात कशी ओळखायची? या डिसऑर्डरला आणि याच्यासारख्या आणखीन काही आजारांना, मनाच्या आजारांना वय नसतं. ते कधीही होऊ शकतात. न्यूरोसिस आणि सायकोसिस अशा 2 स्टेज असतात. न्यूरोसिसमध्ये व्यक्ती नॉर्मल वागत असते, नॉर्मल वाटते, पण तिच्या मनात गोंधळ सुरू असतो. आणि हा गोंधळ वाढत गेला की स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी वाढत जाते. आणि मग सायकोसिसची स्टेज येते. सायकोसिसच्या स्टेजमध्ये व्यक्तीला उपचारांची आवश्यकता असते. जर उपचार मिळाले नाही तर व्यक्ती ती स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचू शकते. गोष्टी ठरायला गेल्या तर ती व्यक्ती स्वतःच्या नकळत सुसाईड देखील करते. डॉक्टर फ्रॉइड, मी लवकर बरी होईल ना? हो, नक्कीच.
मजा आली असेल मुलाची. तुला असं मुक्तपणे हसताना बघायला खरंच खूप छान वाटते. मलाही थँक्स टू यू. तू मला डॉक्टर फ्रॉइडकडे घेऊन गेला. थेरपी नंतर खरंच खूप रिलॅक्स वाटतंय. प्रत्येक आघात हा वाईटच असतो असं नाही. काही आघात हे चांगले असतात, आपलं आयुष्य बदलून टाकायला. चल आता आपण सुरुवात करूया शिकवण्याला. नको ना, अजून पण काहीतरी वेगळं करू. आपण गेम्स खेळूया. नाही नाही, आज पहिली शिकवणी घेऊया, त्याच्यानंतर मग मी games. मी तुला माझं नवीन कविता दाखवू. कविता नंतर आता चॅप्टर कोणता घ्यायचा आहे ते बघ लवकर. कोणता चॅप्टर घ्यायचा बघ. आज पाहिजे तर तुझ्या मर्जीने आपण घेऊया. चल कोणता चॅप्टर घ्यायचा. मग सेकंड चॅप्टर मी त्याचे प्रॅक्टिस पण केली. पावसासारखं बरसावं आणि चाफ्यासारखं दरवळावं, आकाशासारखं जगताना साऱ्या जगाला सामावून घ्यावं, सुख दुःख करताना तात्पुरतं ते मानावं, मनात साठवून न ठेवता मुक्तपणे जगावं, मुक्तपणे जगावं.